गुड मॉर्निंग उदयपूर अँड गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळ सकाळी उठून आपण चालत चाललेलो आहे. उदयपूरमध्ये थंडी आहे भरपूर, पण म्हणजे एवढी थंडी नाहीये. मी जर्किंग वगैरे काही घातलेलं नाही. उदयपूरच्या रस्त्यावरून मी चालत चाललोय. पुढं लेक एक आहे, त्या लेककडे मी एकटाच चाललोय चालत. जे दोघांनी लवकर आवरलेलं ते गेले बाहेर. मी सगळ्यात शेवटी आवरून सुद्धा माझं लवकर झाले आवरून. त्या निकिता आणि सानिका आवरू लागलेत, म्हणून मी चाललोय चालत मस्तपैकी लेककडे एकटाच. आज उदयपूर सिटी पूर्णपणे फिरणार आहे मी. कसं कसं होते बघूया आपण. उदयपूर सिटी मध्ये काय काय बघायला आहे. राजस्थानचं जास्त नाव होतं त्यामुळे आपण आलोय राजस्थान फिरायला. तिकडचा असा व्ह्यू, रस्ते वगैरे, गाड्या. सनराईज झालाय आता, 7 वाजलेत जवळजवळ आता. आणि इथं एक चांगला पॉइंट मला मॅपवर दिसलाय, त्यामुळे मी चाललोय तिकडे. बघतो मी आता जरा कसं कसं जाऊया पुढे, बघूया. चला. मी आता उतरलो ऑटोमधून आणि इथून जगदीश टेम्पल अजून 2 किलोमीटर आहे. जगदीश टेम्पलकडे चाललो आहे मी. इथंच सिटी पॅलेस वगैरे सगळे जे मेन स्पॉट्स आहेत बऱ्यापैकी ते तिथं आहेत. तर आता मी चालत शूज घातलेत आज. चाललोय चालत पुढे. चला जाऊया सिटी पॅलेस आणि जगदीश टेम्पलकडे. सूरज आणि ती नम्रता पण तिथेच आहेत. आपण तिथे चाललो. चला. ही आहे उदयपूर सिटी. कोणता घाट आहे? ए कोणता घाट आहे? गणगोर घाट. तुला लोकेशन टाकली. नाश्ता केला आणि आता आलोय सिटी पॅलेसला, जे माझ्या मते उदयपूरमधील सगळ्यात फेमस स्पॉट आहे. सिटी पॅलेस. सिटी पॅलेसमध्ये आता आपण चाललोय. नाश्ता वगैरे केलेला आहे. आता मॅगी खाल्ली. एक मॅगी 60 रुपयाला आहे इथे. तर आपण आतमध्ये जाऊया सिटी पॅलेसमध्ये. 400 रुपये तिकीट काढले आणि आम्ही आले आता तिथून एंट्री करून सिटी पॅलेसमध्ये. ही आहे सिटी पॅलेस, राजस्थानचा सिटी पॅलेस. पर पर्सन 400 रुपये खर्च आहे. कृपया छुए नहीं, प्लीज डोंट टच, डू नॉट टच. व्हिडिओ येते आणि तर लय पुरी येते. ते सानी ही निकी दोघे एकसारखे, सगळे एकसारखे दिसायचे. पुरी ओळखून येते. आणि आमची नम्रता दिदी. सिटी पॅलेस. हे घोडा बघा. महाराणा प्रताप यांची बेडरूम. त्यांची रूम आहे महाराणा प्रताप यांची. ह्याच्यामध्ये ना इमेज आहे ज्यामध्ये इथून वार केलता. घोडसुद्धा अर्ध्यापर्यंत कापलेला आहे इथं. एवढं म्हणजे ताकद होती त्यांच्यामध्ये, महाराणा प्रताप त्यांच्यामध्ये. हे त्यांच्या पूर्ण इमेज आहेत सगळ्या. हे महाराणा प्रताप आहेत. हे फक्त 25 वर्ष जगलेत बरं का. 1753 ते 1778, म्हणजे 25 वर्ष जगले त्यांनी टोटल. महाराणा प्रताप त्यांचा हे आवडता घोडा आहे. आवडता घोडा होता तो मेलता ह्या ठिकाणी, त्यामुळे त्यांनी हे करते. हल्दी घाटी की पवन माटी. हे वाचा तुम्ही काय लिहिले यामध्ये. थांबून पॉज करून वाच. ही मेंबर फक्त जगला आहे बघा 16 आणि 30, म्हणजे 46 वर्ष जगला आहे. म्हणजे माणसांचं आयुष्य ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला खूपच कमी होतं.
म्हणजे हा फक्त 46 वर्ष जगला आहे. महाराणा प्रताप 25 वर्ष जगला आहे. त्याच्या आधीचा एक जण कोणतं आहे त्याचं पण नाव, तो पण 25 वर्ष जगलेलं आहे. म्हणजे ह्यांचं म्हणजे हे राजा होते, यांचे किती आयुष्य कमी होतं बघा त्यांचं. हे आता दुसऱ्या रूममध्ये आलो आपण. सगळं त्यांचे फोटोज वगैरे जे आहेत तिथं. असं काहीतरी इंटरफेस. फॅन आहे जुना काळातील. त्यांच्या इथं बसायचं ठिकाण आहे, म्हणजे जे राजा होते त्यांचं बसण्याचं प्लेस आहे. इथून दिसते उदयपूर सिटी, पूर्ण सिटी दिसते इथून. काढू इथून. कुठून कुणीकडे चाललंय काही कळत नाही, पण चाललोय कुठून तरी. फोटोमध्ये जे तुम्हाला गोल्डन दिसते ना, हे जे गोल्डन दिसते तुम्हाला सगळं, हे सोन्याचं आहे असं इथल्या गाईडचं म्हणणं आहे. आम्ही नाही घेतला गाईड, पण त्यांचं म्हणणं आहे हे सोन्याचं आहे म्हणून. म्हणजे त्यावर तुम्ही टॉर्च मारला ना दिसतंय त्यामध्ये सोनं वगैरे आहे असं. तिथं बसायचं हे त्यांचं म्हणजे हे सगळं जुनं आहे बरं. तुम्ही म्हणसाल नवीन आहे, हे सगळं जुनं आहे. ते व्हीलचेअर, आतमध्ये बेड आहेत, तिकडं बसायचं, हे इकडं, हे सगळं जुनं आहे. सगळं हे स्टोअर केलेलं आहे. जीवन बनवायची चूल, त्यावरची भांडी, पितळी भांडी सगळी इथे पण आहेत. हे बारीक करायला आता तुम्ही आता जे चिक्की वापरता त्या ठिकाणी हे वापरते. ते सगळी भांडी ते जुने आहेत सगळे. एंट्री. ही महल पहिला असं मॉडेल होतं, परत दुसऱ्या राजाने त्याला असं केलं. म्हणजे आता ही जी आहे ती हे त्याला असं केलं, परत असं झालं. हा तिसरं मॉडेल आहे. आणि आता जे फायनल आहे म्हणजे 19व्या सेंचुरीमध्ये बनवलेला हा एवढा मोठा झाला आहे. जुनी घोडागाडी, आपल्याला घोडागाडी म्हणते ती, जुना आहे. तू क्यों समझ ना पाई. काय काय हे काय कळना. ही आहे पॅलेसच्या बाहेरचं. इथं 50 रुपये एक्स्ट्रा फी यायला. काय लोटालोटी सिस्टीम आहे नुसती, एक नंबर. पण व्ह्यू काय आहे एकच नंबर. डोळ्याचं पार हे घेतले. बाचीला कपडे वगैरे घेतले ते मी. यात बाचीला आहे ते, म्हणजे सिद्धीला, विधीला आणि बबडीला आहे ते. बाहेर आलो आहे सिटी पॅलेसच्या बाहेर. इथं आज शॉपिंग करायला लागली, ती ब्लॉक करायला लागली. माझं बघून हिने ब्लॉक चालू केला आहे. शॉपिंग केले आणि आता जायचं आहे पुढं. हे आहे तुपातला गाजराचा हलवा. ते पुढं हॉटेल आहे आपलं, हॉटेल JMM. तर ते मी गाडी घेऊन आलो, दिसते बघ गाडी लावली मी. तिने काय लवकर आलं नाही, त्यामुळे मी गाजराचा हलवा खायला लागलो. गाजराचा हलवा एक नंबर आहे. गाजराचा हलवा एक नंबर आहे. आता आम्ही आलो ट्रेंड्समध्ये खरेदी करायला, त्यांना तिथं सोडून. आता ह्या शर्टाची किंमत आहे एवढी. आता सूरज किती गेस करतोय बघू. सांग सूरज किती किंमत असेल ह्याची. 499. हाय अजून आहे. 999. हाय 1499. हाय 1999. लो 1799. हाय 1899. करेक्ट. तो शाम के लगभग 6 बज चुके हैं. मतलब संध्याकाळच्या 6 वाजलेत आणि आम्ही आता पडलो आहे बाहेर. जेवण वगैरे
झोमॅटोवरून मागवून आम्ही बाहेर पडलो. आगी जाऊ. तर आता चाललोय परत एकदा सनसेट पॉईंट बघायला. त्याच्यामध्ये आपल्या सकाळी गेलो तिथंच, काय नाव त्याचं माझ्या लक्षात पण राहत नाही नाव. गाडी घेतलेली सकाळी रेंटवरती ती जमा केली आणि मी चालत चाललो तिकडं. बाकीचे पण तिकडे चालले, तर आपण पण तिकडे चाललो. तर चला चालत जाऊ. मी आता आतमधून आहे, म्हणजे आतमध्ये आहे, उदयपूरच्या आतमध्ये जी आतली जी सिटी आहे त्यामध्ये फिरायलो आहे मी, चालत फिरायलो. यात पण एक वेगळीच मजा आहे. चालत मी आलो. इथे जगदीश महाराज टेम्पल म्हणून आहे, उदयपूरमध्ये फेमस आहे हे टेम्पल. म्हणजे जी रचना तुम्ही बघितली तर खूपच अशी अवघड रचना आहे, त्यामुळे ही जरा फेमस आहे मंदिर इथलं. त्याच्या बाजूला ही मंदिर आहेत बाकीची, आणि हे जे आहे ते मेन मंदिर आहे याचं. तर टायमिंग पण तुम्ही बघू शकता. 1 मिनिट टायमिंग ओपनिंगचं हे टायमिंग आहे. तर आता मी आहे दाईजी की पुलिया. तर दाईजी की पुलिया म्हणते त्याला, त्यावरती आलो. मी एकटं चालत चाललो आहे. इकडं पण नदी आहे, म्हणजे इकडं पण तलाव आहे आणि इकडं पण तलाव आहे, माझ्या मागून पुढं पण. आजचा ब्लॉग जरा जास्त मोठा झाला आहे, पण आजचा दिवस पण मोठा आहे ना, त्यामुळे आजचा ब्लॉग पण मोठा झाला आहे. चला पुढं पुढं जाऊ. तिकडून आलो आहे त्या पुलावरून, इकडं चाललो आहे चालत पुढे सगळं. काय कोणाचं काही काही उदयपूरमध्ये आलं ना एकदम म्हणजे असं भारी वाटते ना, विचारू नका भावांनो, एवढं भारी वाटते उदयपूरमध्ये. म्हणजे अशी फिलिंग ना, फक्त माझं असं म्हणणं आहे तुम्ही सोलो आला तर लयच बरं होईल. एवढं म्हणजे बासच, काय बोलायचं काय नाही तुम्हाला. आता आनंद आनंद माझा गगनाचा मावना.